नाही अशा शेतीच्या पाण्याच्या निगडीत ज्या विभागाचं मंत्रिपद भक्कमपणे या ठिकाणी राबवलं जातं, ज्याचे मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत कणखरपणे काम करत आहेत, असे आणि आपल्या सगळ्यांचे दैवत स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णा ज्यावेळी 95ला आमदार झाले त्यावेळी युतीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये मंत्री महोदय म्हणून ज्यांनी काम केलं असे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आपणा सर्वांचे परिचित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थित साहेबांच्या सोबत धुमाळ साहेब, त्यांचे सर्व अधिकारीगण, वेळेअभावी मी फार या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही, व्यासपीठावर उपस्थित राजारामभाऊ गरुड, ॲडव्होकेट विशालजी मोहिते, व्यासपीठाच्या समोरची साहेब आहेत, ही सगळी माझ्या वडिलांच्या सोबत अखंडपणे या तालुक्यातला संघर्ष त्यांनी केला अशी ही स्वाभिमानी मंडळी या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या काळामध्ये होती अशा भागामध्ये 1995ला आपण मंत्री होता, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी सर होते, त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून टिंबू उपसा सिंचन योजनेसारखी आशिया खंडातली सगळ्यात मोठी योजना जी 70,000 हेक्टर माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळची ती योजना आज 1,20,000पेक्षा जास्तीची हेक्टर पाणी देणारी ही आशिया खंडातली सर्वात मोठी योजना आज या ठिकाणी काम करते. ती खऱ्या अर्थानं 1995ला ज्यांनी आपल्याला मदत केली त्याच्यामधलं हे एक नेतृत्व आहे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये विविध शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, साखर कारखानदारीमध्ये असेल, ज्यांनी या महाराष्ट्राला साखर कारखानदारी कशी असावी याची निर्मिती केली, त्या कुटुंबातले हे खऱ्या अर्थानं वारसदार आहेत आणि आज आपल्या या ठिकाणी येत आहे. साहेब, कालच मला समजलं की आपण या तालुक्यामध्ये प्रवास करताय. आमच्या सगळ्यांची खूप इच्छा पडळकर साहेब होते की एवढी मोठी मदत, ज्यावेळी साहेब पहिल्यांदा कृषी मंत्री झाले 95च्या मंत्रिमंडळामध्ये, नंतर दुग्ध विकास मंत्री झाले, आज साहेब जलसंपदा विभागाचे मंत्री. साहेब, या परिसरामध्ये टिंबू योजना सुरुवात झाली, त्यानंतर हळूहळू शेपूट वाढत 1,20,000 हेक्टरकडे गेली, पण माझ्या माहितीप्रमाणे काही समस्या अजूनही या परिसरामध्ये प्रलंबित आहेत. त्या काय असू शकतात माझ्यापेक्षा अधिकारी महोदयांना जास्ती माहिती असेल, पण मागच्या उन्हाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हा शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती. एकही दिवस मनापासून आमच्या तालुक्याच्या पलूस कडेगावच्या वतीनं मी आपलं अंतःकरण आभार एवढ्यासाठी मानेन, एक दिवस दुष्काळामध्ये आमच्या भागाला पाणी कधी कमी पडलं नाही, ही योजना कधी बंदच झाली नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी स्थिर आहोत. ही योजना साहेब हळूहळू वाढत गेल्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याला आज पाणी पूर्ण मिळतं का तर प्रश्नचिन्ह आहे. माझ्या माहितीनं टेक्निकल एवढी माहिती नसली तर मला असं वाटतंय की ज्यावेळी आपण योजना केली 70,000 हेक्टरची, त्या योजनेची व्यवस्था आज तशीच आहे आणि ही योजना बघता बघता 1,20,000 हेक्टरला पाणी देणारी योजना झाली. त्यामुळं काही बदल करणे अपेक्षित आहे का? ते जर झाले तर मी या तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की आज पाणी सांगोला थोडं भागामध्ये देत असताना या तालुक्याला सगळ्यात शेवटी पाणी होतं आणि तोपर्यंत आमची शेतकऱ्यांची पिकं वाढतात ही वस्तुस्थिती आहे. अजूनही सुरली कामती हा कराड तालुक्यातला काय भाग आहे, आमच्याकडचा निर्ले आपशिंग कोथवड हा भाग आहे. या ठिकाणी साहेब माझ्या माहितीने गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये डवरी साहेब या ठिकाणी असतील, पूर्वी रेडियर साहेब होते, पंप सर्व क्षमतेने जर चालले तर पाणी आम्हाला कमी पडणार नाही वस्तुस्थिती आहे. दुसरी बाजू अशी आहे, घाट माथ्यावर आल्यानंतर दोन्ही कराड तालुक्यातला कडेगाव तालुक्यातले दोन्ही पंप एकावेळी चालले तर या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना 1 लिटरसुद्धा पाणी कमी पडणार नाही, आम्हाला वेळेत पाणी मिळू शकतं, ही परिस्थिती आहे. आज साहेब मी जिल्हा परिषदला अध्यक्ष होतो त्यावेळी आपल्या वहिनीसाहेब जिल्हा परिषद अध्यक्ष होतं. आम्ही राज्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या बैठका घेतल्या, सर्वपक्षीय अध्यक्ष उपाध्यक्ष आले. या ग्रामीण विकासामध्ये ती 3 टायर सिस्टममध्ये पहिल्यांदा वित्त आयोग साहेब पंचायत समिती सुरू झाला, तो आपल्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये या ठिकाणी झाला. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. प्रचंड मोठी मदत झाली. त्याच काळामध्ये जलसंपदा विभागामधून निवरी वितरिका
पडळकर साहेब झाली, जी की विट्यामध्ये आणि कडेगाव तालुक्यामध्ये पाणी देते. 48 कोटीची योजना आज बंदिस्त पाईपनं त्या क्षेत्राला पाणी मिळते. त्यामुळं जेवढं सरकारचा आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि म्हणून आजही ज्या गावामध्ये आपण आलात या गावामध्ये कैलासवासी संपतराव देशमुख अण्णांचा जन्म झाला. या गावासाठी पाणी आलं पाहिजे म्हणून त्यांच्या अखंडपणे शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत त्यांचा प्रयत्न होता. पुण्यातल्या अपघातामध्ये ते 96ला 16 मेला निघून गेले. पण त्याच्यानंतर सुद्धा ही योजना सुरू होण्यासाठी ह्या राज्यातले सर्व त्यांचे सहकारी आपल्यासारख्या नेत्यांनी या ठिकाणी मदत केली. आज ही योजना पूर्ण होते. आज कडेपूर वितरिकेच्या माध्यमातून आम्हालाही बंदिस्त पाईपचं पाणी मिळते. अजूनही काही या ठिकाणी पत्र आहेत साहेब की आज आम्ही तुम्हाला निवेदनाद्वारे देणार आहोत. या गावामध्ये अजूनही काही म्हणजे गरुड वस्ती लक्ष्मी तलावापासून जर पाणी खाली आलं तर उर्वरित क्षेत्रालासुद्धा पाणी सक्षमपणे या ठिकाणी मिळू शकतं. अशा किरकोळ खर्चाच्या योजना आहेत. याच्यामध्ये आपण लक्ष घातलं. काही ठिकाणी लाईनिंगची कामं आज उद्ध्वस्त झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या जवळपास 1 एकराच्या पट्ट्यामध्ये पान कणीस ज्याला आपण म्हणतो म्हणजे शेती खराब होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण होतो आहे. त्या ठिकाणी जर काही काम झालं तर ती या ठिकाणी होऊ शकतं. मी बरीच निवेदन आहेत या निमित्तानं आपल्याला आपण वेळ काढला. खरं तर आम्ही त्यावेळी गोष्टी केली कारण आपण येता हे मला काल उशिरा समजलं. आमचा प्रामाणिक हेतू एवढाच होता की आपण ह्या भागामध्ये येत आहे तर तुमचं मोठ्या प्रमाणावरती जे तुमचे खऱ्या अर्थानं ऋण ह्या तालुक्यावरती आहेत ते व्यक्त करणं त्या ऋणातून मुक्त होणं हे सगळ्यांची प्रामाणिक इच्छा होती. पण घाईत एवढा का वेळ होईना आपण आम्हाला या ठिकाणी दिलात त्यावरून अंतःकरणपूर्वक आम्ही आभारी आहोत. माझी आपल्याला एवढीच या निमित्तानं विनंती आहे. दुग्ध विकास मंत्री होती त्यावेळी आमच्या संघाला आपली मदत झाली. आपण कृषी मंत्री होता त्यावेळी या भागाला मदत झाली. आज आपण जलसंपदा मंत्री आहात. मला विशेषतः या ठिकाणी आमचे आसनचे लोक आहेत. 60 लाख रुपयाचा रस्ता आपण ताकारी योजनेच्या बाजूचा मंजूर करून मला वाटतं आज काम पूर्ण झालं असेल मला आठवत नाही पण ते नारळ सरपंच या ठिकाणी ग्राम चालू आहे. अशी काही या परिसरातली थोडी थोडी कामं आहेत. सगळी कामं जवळपास आपण मार्गी लावलेली आहेत. पलूस तालुक्यातले काही प्रश्न विशेषतः आमचे पलूसचे शहराचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पलूस तालुक्याला सुद्धा पण ते साहेब तिकडून जाणारा कराड कॅनल जो आहे त्या कॅनलच्या माध्यमातून आरफळच्या माध्यमातून तिकडं पाणी जातं. ते पाणी आम्हाला जर बंदिस्त पाईपनं दिलं किंवा तिथल्या पलूसच्या तलावाला पाणी दिलं तर पलूस शहराच्या पिण्याच्या पाण्याची पण सोय संपेल. पलूस शहरालाही त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याला मदत होईल अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. अशी काय आपल्या विभागाची कामं आहेत. आपण कायमच आम्हाला मदत करत आलात. इथून पुढच्याही काळामध्ये मदत व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. गेले 30 वर्ष झाले आज आमचे वडील जाऊन. 30 वर्षानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा एक पुतळा या ठिकाणी उभा केला आहे. लवकरात लवकर त्याचं ओपनिंग पडळकर साहेब आपल्याला करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझे म्हणजे मी बोलू नये पण ज्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते पहिल्या पुण्यतिथीला साहेब ह्या ठिकाणी आले आणि साहेबांनी त्यावेळी जाहीर केलं की या टप्प्याला स्वर्गीय संपतराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. साहेब त्यानंतर खूप लोक आमदार झाले, विधान परिषदेत झाली, विधानसभेत झाली. आमच्यासारख्या कार्यकर्त्या तर कायम तुम्ही मदत करता. पण त्या बिचारानं ज्यानं खऱ्या अर्थानं कष्ट घेतलं पुण्याला ॲडमिट असतानासुद्धा त्या बिचाराच्या डोक्यात एकच होतं. मनोज जोशी सर भेटायला आले होते. त्यांना एवढंच सांगितलं मला मंत्रिपद मी काय नको तुम्हाला करायचंच असेल आमच्यातला आमदार तर शिवाजीराव चांगला आहे. शिवराव नाईक तेवढे आमदार झाले मंत्री झाले राज्यमंत्री. तुम्ही फक्त आमच्या शेतीचं पाणी पूर्ण करा. आमची एवढीच मागणी आहे की या परिसरामध्ये आत्ता बऱ्याच ठिकाणी आपण तसे पडळकर साहेब निर्णय घेतले